सर्वांचं मनपूर्वक स्वागत। GS4 जो इथिक्स म्हणून ओळखला जातो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे की तुमच्या केस स्टडीजवर पकड असली पाहिजे, कारण जवळपास 120 जवळपास नाही कट टू कट 120 मार्काच्या तुमच्या केस स्टडीज आहे आणि जवळपास 60 मार्काचं संकल्पना बेस प्रश्न आहे आणि 60 मार्काचा कोड बेस प्रश्न आहे। यामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तीन संकल्पना। त्या तीन संकल्पना कुठल्या की नंबर 1 वस्तुनिष्ठता म्हणजे काय ज्याला ऑब्जेक्टिव्हिटी म्हणतात, तटस्थता म्हणजे काय ज्याला न्यूट्रॅलिटी म्हणतात आणि निपक्षपातीपणा म्हणजे काय ज्याला इम्पार्शियलिटी म्हणतात। तीन मध्ये फरक काय असतो आणि त्यामध्ये आपण एक प्रश्न पण तयार केला। मूळ उद्देश हा प्रश्नच म्हणजे बघणे होता। प्रश्न बघा काय आहे, वस्तुनिष्ठता, तटस्थता आणि निपक्षपातीपणा यांच्यापेक्षा वेगळी कशी आहे। याचा अर्थ तीन मध्ये डिफरन्स विचारलाय सरळ सरळ बरोबर। जरी या एकाचा संबंध याचा आणि याच्यासोबत विचारला असला तरी तीन कन्सेप्ट विचारलाय ना स्वतंत्रपणे। आणि सार्वजनिक सेवेतील योग्य उदाहरणासह तुमच्या उत्तराचे स्पष्टीकरण द्या। इथिक्सचा जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा कन्सेप्ट सोबत उदाहरण माहित असणं अत्यंत काय गरजेचं आहे। ओके, हाऊ डज ऑब्जेक्टिव्हिटी डिफर फ्रॉम न्यूट्रलिटी अँड इम्पार्शियलिटी? इलुस्ट्रेट युअर आन्सर विथ सुटेबल एक्झाम्पल फॉर पब्लिक सर्व्हिस, फॉर पब्लिक सर्व्हिस। आता बघा कशाला म्हणतात वस्तुनिष्ठता आणि तटस्थता। आणि या इथिक्सचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे जोपर्यंत तुमच्याकडे त्याला काय म्हणतात की कन्सेप्ट राहत नाही तोपर्यंत पेन चालत नाही। त्यामुळे कन्सेप्टवर पकड असणं अत्यंत गरजेचं आहे। पहिल्यांदा बघा वस्तुनिष्ठता ज्याला इंग्लिशमध्ये ऑब्जेक्टिव्हिटी म्हणतात। वस्तुनिष्ठतेचा अर्थ किंवा संबंध हा आहे निर्णय प्रक्रियेसोबत बरोबर। म्हणजे सार्वजनिक सेवेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निर्णय घेत असताना ते निर्णय हे तथ्यावर आधारित असावे, ते आकडेवारी म्हणजे डाटावर आधारित असावे बरोबर। आणि त्या निर्णय प्रक्रियेमध्ये बरोबर नाही का काही निर्णय घेत असताना किंवा उदाहरणार्थ जर घेतलं किंवा एखादी अहवाल हा सादर करायचा आहे, तो अहवाल हा तथ्यावर डाटा आकडेवारीवर सोबत लक्षात ठेवायचं पुराव्यावर काय असावा तो आधारित असावा। आज को तुफानी करते हैं असं त्याच्यामध्ये काही नसावं, त्याला म्हणतात वस्तुनिष्ठता। वस्तुनिष्ठतेचा संबंध हा कोणासोबत आहे निर्णय प्रक्रियेसोबत। आणि त्याचं उदाहरण आहे की प्रशासकीय सेवकाने अहवाल लिहित असताना किंवा दुष्काळग्रस्त भागामध्ये परिस्थितीचा अहवाल लिहित असताना तो तथ्यात्मक आकडेवारीवर आणि पुराव्यासह तो असावा। चला पहिली कन्सेप्ट क्लिअर झाली। ओके, सेकंड कन्सेप्ट बघा त्याला म्हणतात तटस्थता ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात न्यूट्रॅलिटी। न्यूट्रॅलिटीचा जो संबंध येतो तो संबंध येतो प्रशासकीय सेवकाच्या भूमिकेसोबत। भूमिका म्हणजे काय त्याचा रोल काय त्यामध्ये त्या रोल सोबत त्याचा संबंध येतो, त्याला भूमिका म्हणतात। आणि न्यूट्रॅलिटीचा अर्थ हा होतो की प्रशासकीय सेवकाने काम करत असताना एखादी विचारधारा म्हणजे आयडियोलॉजी किंवा पॉलिटिकल पार्टी या बाबतीत ना सकारात्मक असावं ना नकारात्मक असावं। प्रशासकीय सेवकाने एखादी विचारधारा एखादी पॉलिटिकल पार्टी किंवा एखादी प्रिजुडिसपणा या बाबतीत ना झुकलेला असावा आणि ना त्याच्या विरोधात असावा, तर तो काय असावा तटस्थ असावा। इज दॅट क्लिअर? याचा संबंध हा त्याच्या कशासोबत आहे भूमिकेसोबत आहे। पहिलं वाक्य तेच लिहायचं बरं का उत्तरमध्ये। जेव्हा आपण म्हणतो त्याला काय म्हणतात की न्यूट्रॅलिटी, याचा संबंध हा एखाद्या आयडियोलॉजी सोबत एखाद्या गटासोबत एखाद्या पॉलिटिकल पार्टी सोबत याचा संबंध असतो। म्हणजे तिकडे ना झुकणारा असावा आणि ना त्याच्या विरोधात असावा, त्याला काय म्हणतात इम्पार्शियलिटी। लक्षात ठेवायचं ऑब्जेक्टिव्हिटीचा संबंध हा निर्णयासोबत आहे आणि न्यूट्रॅलिटीचा संबंध हा त्याच्या रोल म्हणजे भूमिकेसोबत आहे। तिसरी कन्सेप्ट आहे ज्याला म्हणतात निपक्षपातीपणा, ज्याला म्हणतात इम्पार्शियलिटी। इम्पार्शियलिटीचा संबंध हा प्रशासकीय अधिकाऱ्याच्या वागणुकी संदर्भात आहे। त्याला आपण इंग्लिशमध्ये चांगला शब्द वापरतो, तो ट्रीटमेंट कशी देतो त्याच्यासोबत त्याचा संबंध येतो। कशाचा? निपक्षपातीपणाचा। हे कीवर्ड लक्षात ठेवायचे बरं का। जेव्हा तुम्हाला असा प्रश्न जर आला ना, बरं उत्तर सांगतो मी नंतर, पहिले ऐकून घ्या। निपक्षपातीपणाचा संबंध हा वागणुकीसोबत आहे। म्हणजे कसं तर सर्वांना त्याने समान वागणूक दिली पाहिजे। समजा उदाहरणार्थ तो जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक आहे किंवा DYSP आहे
आणि एखाद्या उच्च व्यक्तीच्या विरोधामध्ये एखादी गुन्हा दाखल करायला एक सामान्य व्यक्ती आला, तर यानं त्याला आणि त्या उच्चभू व्यक्तीला समान ट्रीटमेंट दिली पाहिजे. समान ट्रीटमेंट म्हणजे तो गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे. नाहीतर तो बा मोठा माणूस आहे, तो मोठा राजकीय व्यक्ती आहे, त्यामुळे बाबा याच्या विरोधात कसा काय गुन्हा दाखल करू, अशी भूमिका त्याची नसावी. त्याला म्हणतात निपक्षपातीपणा. निपक्षपातीपणाचा संबंध हा न्यायासोबत येतो, कारण ट्रीटमेंटचा संबंध हा न्यायासोबत आहे. म्हणजे त्यानं आपली वागणूक धर्म, वंश, जात, लिंग या आधारावर ही बदलवता कामा नये. की नाही बाबा ओके तो आला गुन्हा दाखल, त्या एरियामध्ये काम करूच नका, अरे इथून रोड बांधा, असं नाही व्हायला पाहिजे. त्याला म्हणतात निपक्षपातीपणा. ओके, तिन्हीचा एक वेळा समरी करू, नंतर मी उत्तर सांगतो. वस्तुनिष्ठतेचा संबंध हा निर्णय प्रक्रियेसोबत आहे. तटस्थतेचा संबंध हा रोल म्हणजे त्याच्या भूमिकेसोबत आहे. आणि निपक्षपातीपणाचा संबंध हा वागणुकीसोबत आहे. हे 3 वाक्य आन्सर मध्ये आलेच पाहिजे. 100% 2 मार्क वाढणार. आणि एका प्रश्नावर 2 मार्क वाढणे म्हणजे तुम्हाला माहित असेल की ऑल पेपरमध्ये ते मार्क 20-30 पर्यंत वाढणे. निर्णय घेत असताना ते तथ्यावर, आकडेवारीवर आणि पुराव्यावर काय असावे, आधारित असावे. त्याला म्हणतात वस्तुनिष्ठता. आणि आन्सर मध्ये उदाहरण लिहिलेलं आहे. उदाहरण, दुष्काळग्रस्त परिस्थितीचा अहवाल सादर करत असताना त्यामध्ये कुठेही म्हणजे आकडेवारी किंवा तथ्य याच्यासोबत छेडछाड झालेली नसावी, त्यावर आधारितच अहवाल सादर करावा. तटस्थतेचा संबंध हा भूमिकेसोबत आहे. म्हणजेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा एखाद्या व्यक्तीने एखादी विचारधारा, एखादी गट, बरोबर नाही का, एखादी राजकीय पक्ष या बाजूने ना झुकलेला असावा आणि ना त्याच्या विरोधात असावा. त्याला म्हणतात तटस्थता. याचं चांगले एक उदाहरण देऊ का? याचं चांगलं उदाहरण आहे आचारसंहिता. की निवडणूक अधिकाऱ्यांनी आचारसंहितेची अंमलबजावणी ही तटस्थपणे करावी. ना कोणाला स्पेशल प्रिव्हिलेजेस देणे आणि ना कोणाला और अन्याय होऊ देणे किंवा कोणाला म्हणजे रोखणे. त्याला म्हणतात काय, तटस्थता. निपक्षपातीपणाचा संबंध हा वागणुकीसोबत आहे. म्हणजेच काय, सर्व व्यक्तींना समान वागणूक देणे. उच्च, मध्यम, कनिष्ठ, धर्म, वंश, जात, लिंग या आधारावर भेदभाव न करणे. त्याला म्हणतात निपक्षपातीपणा. समजली इथपर्यंत? आता तुम्हाला एक गोष्ट कळली का, की जसं कन्सेप्ट क्लिअर झाल्या, आता प्रश्न वाचा. जर प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह नाही करता आला तर जबाबदार मी असेल. ठीक आहे. वस्तुनिष्ठता, तटस्थता यापेक्षा वेगळी कशी आहे? एक नॉर्मल वाक्य लिहा. एका प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी जे मूल्य आवश्यक आहे त्यामध्ये 3 मूल्य हे महत्वपूर्ण आहे. इंट्रोडक्शन मध्येच लिहा किंवा आणखी दुसरे इंट्रोडक्शन असं देऊ शकता. डायरेक्ट हिट इंट्रोडक्शन केव्हा जोरदार पाहिजे बरं का, एकदम धडाकेबाज. पहिलंच वाक्य काय लिहा, वस्तुनिष्ठता ही निर्णय आधारित संकल्पना आहे. तटस्थता ही भूमिका आधारित, तर निपक्षपातीपणा ही वागणूक आधारित संकल्पना आहे. त्यातील भेद हा पुढील प्रमाणे. आन्सर चालू. वस्तुनिष्ठता घ्या, 2 टिंब 1 रेष, व्याख्या लिहा, त्याचं उदाहरण द्या. तटस्थ लिहा, 2 टिंब 1 रेष, व्याख्या लिहा, उदाहरण द्या. जे उदाहरण दिलं तेच लिहा. आणि निपक्षपातीपणा ओके, व्याख्या आणि उदाहरण द्या. आणि खाली लिहा. म्हणजे त्याचं एंड करत असताना हे तिन्ही गुण सार्वजनिक सेवेला काय बनवतात, कल्याणकारी बनवतात किंवा प्रशासकीय सेवेला हा मानवी चेहरा देतात किंवा गुड गव्हर्नन्सला हा मानवी चेहरा देतात. त्यामुळे हे 3 गुण असणं अत्यंत काय गरजेचे आहे. बस असा एंड करून टाका. विषय कळलं? इथिक्सचा स्टडी हा लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा तुम्ही प्रश्नपत्रिका बघा बरं का. प्रश्नपत्रिका म्हणजे की एकतर असते कन्सेप्ट बेस प्रश्न म्हणजे बरोबर, दुसरे असते कोड बेस आणि 120 मार्काच्या केस स्टडीज आहे. केस स्टडीचा चांगला अभ्यास करा. म्हणून तुम्हाला माहित असेल की मी जवळपास आपली ही जे बॅच आहे या बॅचमध्ये ओके, इथिक्सच्या बॅचमध्ये मी ऑनलाईन बॅचमध्ये 50+ या केस स्टडीज घेतलेल्या आहे. कारण त्या 120 मार्काच्या आहे. मी वारंवार पोरांना सांगत असतो, इथिक्स जर तुम्ही करत असाल तर तो पूर्ण 8ही पॉईंट बरोबर झाले पाहिजे. त्यामध्ये 1 पॉईंट सिलेबसचा ते 7 पॉईंट हे 125 मार्क आहे आणि एकटा 8व्या नंबरचा पॉईंट हा 125 मार्क आहे. त्यामुळे तिथं गफलत होता कामा नाही तुमची. आता मुलं काय करतात, 4-5 केस स्टडी करतात आणि त्यांना असं वाटते की होऊन जाते. नाही, ही गफलत करू नका. जे मेन्सचे मुलं आहे पहिले प्रश्नपत्रिका बघा. मी अगेन इक्वल वेटेज द्या. आणि आपली ऑफर पण चालू आहे बरोबर. आता 25ची जरी तुम्ही मेन्स देत असाल तरी आरामात तुमची व्हिडिओ बघणं होईल. आणि हा कोड वापरा ABHI20. ओके, याच्यामध्ये विषयानुसार पण बॅचेस आहेत तुम्हाला. आणि फाउंडेशन लावायची असेल 26-27 वाल्या मुलांना ती पण अवेलेबल आहे. 2, 3, 4 तिन्ही सब्जेक्ट मी एकटा शिकवतो.
इव्हन म्हणजे GS1चं वर्ल्ड हिस्ट्री आणि अँसियंट हे पण याच्यामध्ये मीच घेतो. तर याचा तुम्ही ऑफर हा घेऊ शकता. चला कळली इथपर्यंत. आणखी कोणती कन्सेप्ट जर पाहिजे असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की काय करा, सांगा, म्हणजे आपण काय करता येईल व्यवस्थितपणे ती कन्सेप्ट घेता येईल ते. चला थांबू इथंच.